भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलच्या वतीने भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक 2025 आयोजित करण्यात आला असून त्याअंतर्गत कामोठे येथे झालेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे विजेतेपद डिस्टन्स 11 या संघाने पटकावले, तर उपविजेते KYC 11, तृतीय क्रमांक आयांश 11 तर चतुर्थ क्रमांक संघ 11 संघाने पटकावला। विजेत्या संघाला 15,000 रुपये आणि चषक, द्वितीय क्रमांकाला 10,000 रुपये आणि चषक, तृतीय क्रमांकास 5,000 रुपये आणि चषक तर चतुर्थ क्रमांकाच्या संघाला 3,000 रुपये आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आले। उद्योन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे पनवेल विधानसभा मतदारसंघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक 2025चे आयोजन करण्यात आले आहे। त्याअंतर्गत शनिवारी कामोठेमधील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मैदानावर पुरुष खुला गटाची व्हॉलीबॉल स्पर्धा पार पडली। स्पर्धेचे उद्घाटन कामोठे भाजपचे अध्यक्ष रवींद्र जोशी यांच्या हस्ते झाले। या स्पर्धेला आमदार प्रशांत ठाकूर आणि नमो चषकचे मुख्य आयोजक परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी कामोठे पोस्ट ऑफिस अधिकारी बबन भोईर, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, विकास खरत, विजय चिपळेकर, माजी नगरसेविका हेमलता गोवारी, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आणि स्पर्धा समन्वयक मयुरेश नेतकर, जिल्हा सरचिटणीस अभिषेक भोपी, अक्षय सिंग, जय पावणेकर, भीमराव पवार, भटके विमुक्त आघाडीच्या महिला अध्यक्षा विद्या तामखेडे, साधना आचार्य, अनुसूचित मोर्चाचे कामोठे अध्यक्ष मयूर मोहिते, अनुसूचित महिला मोर्चा अध्यक्ष सोनाली खरटमोल, कामोठे युवा मोर्चा अध्यक्ष तेजस जाधव, कळंबोली युवा मोर्चा अध्यक्ष गौरव नाईक, देवांशू प्रभाळे, आयुष किंद्रे, यश भोईर, कामोठे युवा मोर्चाचे सरचिटणीस प्रवीण कोरडे, उपाध्यक्ष सागर ठाकरे, चिटणीस किरण जाधव, चिटणीस विकी टेकवडे, कोषाध्यक्ष अमोल बिनवडे, अमित गोडसे, सुयोग वाफारे, प्रथमेश सातपुते, निलेश सरगर, आकाश शिंदे, शंकर कारंडे, सुयश कांबळे, मयूर शिंदे, प्रणील पवार, आकाश सिंग, आयुष कातोरे, नयन चौगुले, पार्थ लाले, रितेश कानोजिया, ओम पाटील, करण जगदाळे, प्रज्वल यांच्यासह कार्यकर्ते आणि क्रीडा रसिक उपस्थित होते।